नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, 2 योजनेचे पैसे थेट तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत। त्या संदर्भातील या ठिकाणी राज्य सरकारकडून ही माहिती आता प्राप्त झालेली आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या 2 योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे जमा केले जाणार आहेत। या ठिकाणी आपण बघितलं तर राज्यात रब्बी या पिकांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा तडाखा या ठिकाणी बसलेला आहे। हातातोंडाशी आलेला घास पावसानं अक्षरशः हिरावून घेतलेला आहे। तब्बल 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत दिली जाणार आहे। या संदर्भातील माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर याच योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत कमी 10,000 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे। ही सर्व माहिती जी आहे ती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर 29 जिल्ह्यात जवळपास 2,04,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। याच्यामध्ये केळी असेल, गहू, मका, द्राक्षे, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, डाळिंब, कांदा, संत्रा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे आणि या सर्व शेतकरी बांधवांना आता हेक्टरी 10,000 रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। बघा, या ठिकाणी 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 10,000 रुपये मदत दिली जाणार आहे। त्याची यादी 2 दिवसात प्रकाशित केली जाईल अशी देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। आणि शेतकरी बांधवांनो, दुसरी योजना जी आहे ती खरीप 2025चा पीक विमा देखील येत्या 48 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये जिल्ह्यांची यादी जर बघितलं तर ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप 2025 करिता पीक विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना म्हणजेच हा पीक विमा सरसकट देण्यात येणार आहे। तुम्ही कोणत्या पिकासाठी पीक विमा भरलेला आहे याच्यावरती देखील तुमची रक्कम अवलंबून आहे। जर तुम्ही कापसासाठी पीक विमा भरला असेल तर ती रक्कम वेगळी असू शकते। जर तुम्ही सोयाबीन या पिकासाठी पीक विमा भरला असेल तर त्याची रक्कम वेगळी येऊ शकते अशी देखील माहिती आता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि जवळपास तुमच्या खात्यावरती ही रक्कम जी आहे पीक विम्याची ती वितरित करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।